कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईलच बंद ठेवले पाहिजे। हा निर्णय नगरसेवक नगरसेविका आणि पुढाऱ्यांनी घेतला पाहिजे। 11 ते 5 मोबाईल बंद हा त्या प्रकरणाला काय नाही, फक्त मीडियाला थोडे येणार, टीव्हीला थोडे येणार, गरीबाच्या इज्जतीचा कचरा होणार आणि यांचं भांडवल होणार। एखाद्या गरीबाच्या मुलीची छेड काढली तर हे लोक महाराज त्या गरीबाला जगणं मुश्किल करतात। एखाद्या मुलीची एखाद्याने छेड काढली तर हे लगेच पट्टी देणार, व्हायरल करणार, लोकांना दाखवणार, त्याच्यावर राजकीय दबाव तुम्ही आणणार आणि तुम्ही तुमची भोगपोळी भाजून घेणार। गरीबाच्या इज्जतीशी तुम्हाला काही घेणार नाही। प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाचा डाव साधायला तयार आहे। गरीबाची किती इज्जत जाते। एक वाक्य सांगू, मुलीवर ज्याला मुलगी आहे त्यालाच बोलावा, ज्याला मुलगी नाही त्याला मुलींच्या बाबतीत बोलू नये। तुमचं काय म्हणणं? मुलीसाठी बाप काय करतो हे फक्त बापाला माहित असतं, इतरांना माहित नसतं। अर्धा तास शाळेतून लेट आली तर तिच्या हृदयाची घालमेल होते आणि तुम्ही धनकेबाज परिस्थितीच्या मागे लागता। 2.5 वर्षाच्या पोरांना महिला मोबाईल खेळायला देतात। 2.5 अरे पिढी गावात काही वेळेस गोष्टी पण शाळा मंदिर झाली पाहिजे। आरती करायला सांगायचं मुलाला मोबाईल खेळायला मूर्ख सांगा आणि वरून आईची काय तक्रार माहिती ना, माझा मुलगा ऐकत नाही। ऐकत नाही ऐकत नाही। 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही का तुझं? हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढे नाही। एक दिवस मला इंद्रियतीच आठवण येईल, हा काय म्हणत होता? 40% शाळेचे पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले। 20% लोक इथं माझ्या पुढे बसला। आता शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं आत नाही, नाव सगळं सांगत। तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये। जिंदगी संपेल हसण्यावाली गोष्टी देऊ नका। या गोष्टी खऱ्या का खोट्या बोला। जिंदगी संपेल हे 31 वर्ष झाले, हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली। माझ्या कीर्तनाचे वाक्य नुसती पुस्तकातले नाही तर अनुभवाचे आहे। पुस्तकातले नाही अनुभवाचे। प्रत्येक वाक्य आम्ही तुमचे तुम्हाला बोललंच पाहिजे। तुमचं काय मत आहे? मी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी बोलत होतो, 31 वर्षात ते वाक्य खोटं नाही। मी बोंबलत होतो मजूर गाडीवरून आला, मी बोंबलत होतो मजूर बागायतदारांना यादाने पैसे दिले, मी बोंबलत होतो मजूर बागायतदारांची खाती घेतली, मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यात जागा ठेवा लागेल गेला आली, मी बोंबलत होतो बायको मिळणार नाही। अख्खी दुनिया मला गेलं म्हणत होती, मी याला आहे पण इतका कोणतं वाक्य खोटं ठरलं मला? म्हणत होतो 50% बापांना मुलीच्या लग्नाची गरज पडणार नाही करायची। खोटे ठरलं का बोला? बाप पोऱ्याला हाता घालून काढे, पोऱ्या बापाला हाता घालून काढे। हसण्यावाली गोष्टी लिहू नका। ही गोष्ट खरी का खोटे बोला? 40% पोरं मोबाईल मध्ये गेले, 10% लोक शेअर मार्केट मध्ये गेले। आणि आता 10 मिनिटं कीर्तन थांबवा तुम्ही। इथं 100 पोर आहेत माझ्या पुढं, फक्त माझ्या पुढे उभे करा। 93 पोर 100 पोरांमध्ये दारू पितात। तुमचं काय मत आहे बोला? बरोबर। 10 मिनिटं कीर्तन घालतो खरं 100 पोर उभे, 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात। दारू न पिणं हा कमीपणा झाला। हसायच्या गोष्टी राहिल्या नाही। राग येतो लोकांना। बाप जिवंत आहे मुलगा गेलाय, आई जिवंत आहे मुलगा गेला। अरे तुम्ही कुणासाठी कमावता?
कंपनीत कामाला जातो तर एक टाइम कंपनीच जेवतो, कामाला जातो तो वडापाव खाता. अरे तुमचं 10वीचं पोरग 70,000ची पल्सर वापरताय, तुम्ही कमावता कोणासाठी?